लढायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी 10 जन्म सुद्धा संपवता येणार नाही। धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटलांवरती पहिल्यांदा टीका केली। तब्बल 250 दिवसानंतर धनंजय मुंडे यांना जाग आली। शांत बसून जरांगे पाटलांवरती त्यांनी चांगलाच दसरा मेळाव्यात वचपा काढलाय। नेमकं काय म्हणाले ते अजून पहा। अनेक जणांना हे ऐकायचंय, कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही। मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है। मराठा समाजाला आरक्षण दिलाय, आम्हाला आनंद आहे, कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो। पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय। मध्ये भरला असतो तर 450 पास झाला असतो। प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आल्यानंतर मात्र 480 घेतलं तरी नापास आहे। कुणाला फसवता? काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी। धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यापासून त्यांच्या मनात नक्कीच कुठेतरी एक खंत होती। आता मात्र त्यांनी पहिल्यांदा जरांगे पाटलांवरती काल झालेल्या दसरा मेळाव्यात टीका केली आहे। जरांगे पाटलांना फक्त खुर्ची पाहिजे आहे। मुंडे संपले, 10 पिढ्या आल्या तरीही मुंडे संपणार नाहीत, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता धनंजय मुंडे यांनी लावला आहे। परंतु धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आजपर्यंत देखील कालच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराड याचा फोटो हा उभ्या महाराष्ट्राने बघितला। परंतु अजून देखील मीडियावरती धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी थेट येऊन तो फोटो कोणी आणला आणि हे फोटो कशासाठी होते असा प्रश्न उपस्थित राहिला आहे। परंतु त्याला ते सामोरं जातील असं प्रत्येक जणांना वाटत आहे। परंतु आता धनंजय मुंडे हे पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी पुन्हा जागरूक झालीत का? संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण हे कुठेतरी थंड पडलंय, म्हणून आता धनंजय मुंडे हे पुन्हा आपली छबी पुन्हा या दसरा मेळाव्यातून दाखवून दिली आहे का? तब्बल 250 दिवसानंतर धनंजय मुंडे जेव्हा त्यांच्यावरती 250 दिवस मीडिया ट्रायल चालली तेव्हा धनंजय मुंडे हे गप्प होते। परंतु आता त्यांनी वेळ साधून मात्र जरांगे पाटलांवरती एकदम खालच्या भाषेमध्ये नाव न घेता टीका केली आहे। आता इथे मात्र धनंजय मुंडे पंकजा मुंडे विरुद्ध जरांगे पाटील असा सामना हा आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 दसरा मेळावे झाले, एक भगवानगडावर आणि दुसरा म्हणजे श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी। या दसरा मेळाव्यात आपल्याला ताकद दोघांची काय आहे हे तर दिसून आले असेल, परंतु हे मात्र एक नक्कीच कुठेतरी चुकीचं झाल्याचं दिसून आलं। धनंजय मुंडे यांच्या मेळाव्यात पुन्हा वाल्मिक कराडचे फोटो झळकल्यानंतर पुन्हा कुठेतरी हृदय पिळवणारी एक घटना घडली, म्हणून कुठेतरी आता आक्रोश पुन्हा माजला आहे। तर मंडळी, तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया सांगायला विसरू नका। आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।